नमस्कार मंडळी. व्यवसायात भरपूर लोक उतरतात, पण काही ठराविक लोकांचेच व्यवसाय आपल्याला वाढलेले आणि टिकलेले दिसतात. पण ज्यांचा व्यवसाय टिकला नाही, त्यांना जर आपण कारणं विचारली तर ते म्हणतात की व्यवसाय माझ्यासाठी नव्हताच. आपल्यासारख्या माणसांनी व्यवसाय करूच नाही. आणि दूषणं दिली जातात ती आपल्या कम्युनिटीला. मराठी माणसांसाठी व्यवसायच नसतो, त्यांनी करायचीच नसतात. तर मग कुणी करायची? तर मग त्यात जी नावं घेतली जातात, जशी मारवाडी, गुजराती, सिंधी, जैन समाज, त्यानंतर अंबानी, अदानी, टाटा, मित्तल, बजाज यांच्यासारखेच लोक व्यवसाय करू शकतात आणि तेच व्यवसायात यशस्वी होतात. अशी प्रत्येकाची किंवा बहुतांशी लोकांची जी व्यवसायात असफल झालेत त्यांची विचारधारा असते. पण यामागं जर आपण कारण पाहिलं की ठराविक कम्युनिटी, ठराविक विचाराचेच लोक या अशा व्यवसायात यशस्वी का होतात, काही गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. त्या जर प्रत्येकाने आत्मसात केल्या तर प्रत्येकाचाच व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. मला जे जाणवलं, अशा 3 गोष्टी आहेत की ज्यामुळे आपला व्यवसाय आपण यशस्वी करू शकतो किंवा बहुतांशी लोकांनी ते यशस्वी केलेले आहेत. पहिली गोष्ट ती म्हणजे व्यवसाय करत असताना त्याचा जो हिशेब आहे, ज्याला आपण अकाउंटिंग म्हणतो, हे आपलं व्यवस्थित पाहिजे, हे अपडेट पाहिजे आणि त्यावर व्यवसायाच्या मालकाची रोज नजर असायला हवी. काय होतं, आपण व्यवसायातले जे येणी देणी आहेत, जी विक्री आहे किंवा कॅश, बँक अकाउंट, या सगळ्यांची जमवाजमव ही जेव्हा आपल्याला गरज वाटते तेव्हा करतो. पण जे मोठमोठे उद्योगधंदे आहेत, जे यशस्वी झालेत, त्यांची रोज बारीक नजर आपल्या या व्यवसायावर असते. विक्री किती झाली, उधारी किती आहे, आपण कुठल्या स्थितीत आहोत, मागच्या वर्षी किंवा याआधी आपण कुठं होतो, याचा आढावा नेहमी घेतला जातो. आपल्याला सवय असते की कर्ज काढायचं आहे किंवा गुंतवणूक करायची आहे, त्यावेळी आपण बघतो की आपल्या व्यवसायात पैसे किती आहेत. व्यवसाय दिसत असतो आपला 2-3 कोटीचा, पण 10 लाखाच्या गाडीसाठी सुद्धा आपल्याला कर्ज काढावं लागतं. त्यावेळी जाणवतं की काहीतरी चुकतंय. त्यामुळे पहिली महत्त्वाची गोष्ट, फक्त मॅनेजमेंट महत्त्वाचं नाही आहे, तर अकाउंटिंग आणि त्याचा रोजचा आढावा हे सुद्धा आपल्याला घ्यावं लागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कॅश फ्लो स्टेटमेंट. आपल्या व्यवसायात पैसे येतात कुठून आणि पैसे जातात कुठं, हे बघितलं पाहिजे. आणि जे जाणारे पैसे आहेत हे फक्त खर्चासाठी जात आहेत का त्याची पुनर्गुंतवणूक होते आणि त्या गुंतवणुकीतून परत आपल्याला उत्पन्नाच्या स्वरूपात काही पुरेसा पैसा तो आपल्या अकाउंटमध्ये येणार आहे का, याची जबाबदारी किंवा ही बाब प्रत्येकजण लक्षात घेतली पाहिजे. उलाढाल 4-5 कोटी आहे, पण जी उलाढाल दिसते त्याच्या तुलनेत जर आपण नफा पाहिला, एक नफा येतो आपला प्रॉफिट लॉस अकाउंटला. इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये सुद्धा आपण नफा दाखवतो. 5 कोटीची विक्री आहे, 30 लाख नफा आहे, 40 लाख नफा आहे. पण प्रत्यक्षात जर बघितलं तर ते पैसे कॅशमध्ये सुद्धा नसतात आणि बँकेत सुद्धा नसतात. याचं कारण काय? पैसे आपले अडकलेत आपल्या व्यवसायात. हे कसे सोडवता येतील, कोणत्या मार्गानं आपण आपली उधारी येणी कमी करू शकतो, हे प्रत्येकाने बघावं लागतं. आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं ते कॅश फ्लो स्टेटमेंट. त्याच्यावर जर तुमची बारीक नजर असेल तर तुम्हाला कधीच व्यवसाय असफल झालेला दिसणार नाही. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपले विचार आणि आपली संगत. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणत्या गोष्टी करतोय, कोणत्या गोष्टींचा विचार करतोय, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सकाळचं वर्तमानपत्र वाचत असाल तर त्या न्यूजपेपरमध्ये
70 ते 80% गोष्टी या तुमच्या संबंधित किंवा तुम्हाला त्या गोष्टीचा कोणताही फायदा नाही आहे अशाच असतात. भले ते राजकारण असू दे किंवा अपघात, चोऱ्या अशा बातम्या असू देत. अशा गोष्टी आपण वाचतो आणि मन आपलं निगेटिव्ह बनत जातं. सकाळी उठल्यापासून आपण वाचन कोणतं करतोय, कोणत्या गोष्टी आपण पाहतोय, टी व्ही असेल, मोबाईल असेल, कोणकोणते व्हिडिओज आपण पाहतोय, मोटिवेशनल लेक्चर असतील किंवा काही आपलं व्हॅल्यू ॲडिशन असेल, पर्सनल डेव्हलपमेंट असेल, त्या पुस्तकं आपण कोणती वाचतोय आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली संगत कोणासोबत आहे, आपण कोणत्या लोकात वावरतो, ज्या लोकात आपण वावरतोय त्यांचे विचार कसे आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा कोणत्या गोष्टींवर करतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. व्यवसाय प्रत्येकजण करत असताना फक्त विचार करून नाही चालत. चांगले व्हिडिओ बघितले, चांगले पुस्तकं वाचली म्हणून व्यवसाय मोठा होत नाही. काय होतं मराठी माणसाचं, आपण विचार फार करतो आणि आपला व्यवसाय चालूसुद्धा विचारातच होतो आणि बंदसुद्धा विचारातच होऊन जातो. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी केलीच जात नाही. त्यामुळं माझी विनंती आहे की या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि छोटा का होईना उद्योगधंदा सुरू करा. त्यात ज्या अडचणी येतील त्यावर मात करत जा. या जर तुम्ही वेळोवेळी करत गेलात तर प्रत्येकाचा व्यवसाय हा यशस्वी होईलच याची मी खात्री देतो. धन्यवाद.